श्रीराम समर्थ. आजचा भाग क्रमांक 9 आहे. यामध्ये आपण बघूया की युधिष्ठिराला जेव्हा अशा प्रकारे खूप दुःख झालं होतं की आपल्याकडून घडलेल्या पापाचं परिमार्जन करावं असं वाटत होतं, त्यावेळेस काय घडलं पुढे हे आता आपण ऐकूया. श्रीराम. आवाज माझा सगळ्यांना ऐकू येतोय ना? एकदा प्लीज सांगा. ओके, ठीक आहे. कथा सुरू आहे पुढे. अर्थात सूत मुनींना शौनक ऋषी प्रश्न विचारतायत आणि त्या ठिकाणी ही कथा पुढे चालली आहे. युधिष्ठिर जो आहे हा शोक करतोच आहे. तिथे अनेक ऋषी आले होते, धौम्य वगैरे, त्यांनीसुद्धा समजावलं, पण काही परिणाम नाही. आमचं रडगाणं सुरूच आहे की नाही, माझं पाप घडलं आहे, माझं पाप घडलं आहे. आणि त्यावेळेस त्याला श्रीकृष्ण असं म्हणाले की एक काम कर की भीष्म पितामह जे आहेत, हे भीष्म पिता आहेत, त्यांना तू भेट. त्यांच्याकडे खूप धर्माचं ज्ञान आहे, अतिशय धर्मज्ञ आहेत मोठे ते. आणि ते अजून मुख्य म्हणजे जिवंत आहेत. कारण जरी ते पडले असले शरशय्येवर तरी पण त्यांनी अजून जीव सोडलेला नाही, कारण त्यांना इच्छा मरणाचा वर आहे आणि त्यामुळे ते अजूनही जिवंत आहेत. आणि मुख्य भाग असा आहे की त्यांना तू जर भेटलास तर तुला ते सर्व धर्माचं ज्ञान देतील आणि तुझा शोक जो आहे तो निघून जाईल. ही गोष्ट मात्र जरा त्याला पटली. तो म्हणला हां, भीष्मांना भेटायला पाहिजे नक्कीच. आणि भीष्म पितामह अर्थात युद्धामध्ये होते तिथे कुरुक्षेत्रावर, आणि शरशय्येवर ते शयन करत होते. आपल्याला ते हे सगळं माहितीच आहे की ते शरशय्येवर होते, कारण अर्जुनाने त्यांना ती शरशय्या दिली होती. ते म्हणले मी एक क्षत्रिय आहे, माझा प्राण मी आत्ता त्याग करू शकतो. बाण लागल्यावर जर मला मरण आलं तर हे चांगलं मरण आहे, परंतु मला शरीर त्याग करायला वेळ आहे, कारण का आता दक्षिणायन चालू आहे आणि दक्षिणायनमध्ये मी प्राण सोडणार नाही, मी उत्तरायणात सोडेन. आणि म्हणून त्यांनी प्राण निरोध केला होता. आणि मग ते तेव्हा असं म्हणाले होते की बाबा, मला जो काही पुढचा वेळ आहे दक्षिणायन संपेपर्यंत, तो जो काळ आहे त्या काळामध्ये मला जमिनीवर शय्या करायची नाही. मी काय रोगी नाही, अंथरुणावर झोपून राहिलो आणि मरण पावला काही महिन्याने, असं नाही करायचं. मी क्षत्रिय आहे आणि मला शर लागलेले आहे, तर म्हणून तुम्हाला शरशय्या दे. आणि मग म्हणून ते शरशय्येवर झोपले होते. आणि अशा प्रकारे ते तिथे होते. आणि त्यांना भेटायला युधिष्ठिराच्या बरोबर सगळेच पांडव गेले. सगळे पांडव गेले, सगळे ऋषी मुनी कोण गेले ना, सगळेच गेले, तमाम लोक गेले. नारद मुनीसुद्धा तिकडे आले, सगळे महान ऋषी तिकडे गेले. आणि हे सगळे तिथे आले तेव्हा भीष्मांना अर्थात खूप आनंद झाला. अर्थात त्याने त्यांचा यथायोग्य सन्मान केला. यथायोग्य म्हणलं कारण सगळे प्रकारची लोक आले होते. नारद मुनी आले होते, अनेक ऋषी वेगवेगळ्या दर्जाचे आले होते, त्याच्यानंतर स्वतः पांडव आले होते तिथे, भगवंत स्वतः आले होते श्रीकृष्ण. आणि हे सगळे लोक आल्यावरती अर्थात भीष्म पितांनी त्यांचं यथायोग्य सन्मान केला. आता कसा केला असेल, यथायोग्य कसा केला असेल, ते तर शय्येवर होते. अर्थात यालाच म्हणतात मानसपूजा. यालाच म्हणतात मानसपूजा, की तुम्ही सगळे उपचार प्रत्यक्षात न करता मनाने करायचे. दिस इज कॉल्ड मानसपूजा, ज्याला आपल्या अध्यात्म मार्गामध्ये खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की जो मनुष्य मानसपूजा करतो त्याला फिजिकल पूजा करायची अजिबात गरज नाही. उद्या जर तुम्ही एखाद्या गोष्टीची जर प्रत्यक्षामध्ये पूजा करत असतात, पण जर तुम्ही त्याच्याऐवजी मानसपूजा केली तर कदाचित तुम्हाला मानसपूजेत जे समाधान मिळेल ते फिजिकली पण मिळणार नाही. इतकी मानसपूजा महत्त्वाची आहे. आणि इथे प्रत्यक्ष भीष्म पितामहांनी पण तेच केलं. ते शरशय्येवर होते, परंतु त्यांनी यथायोग्य सन्मान केला. कशाने? मनातून केला. आणि अर्थात तो पोचला, यात शंकाच नाही. आणि अशा प्रकारे हे त्यांनी सर्वांचा सन्मान केला. आणि तिथे जे पांडव आले होते त्यांची एकच इच्छा होती की आपल्याला काहीतरी धार्मिक ज्ञान मिळावं, उपदेश मिळावा
आपल्या ह्या भीष्म पितामहांकडून. आणि अर्थात प्रश्न विचारायला सुरुवात झाली. युधिष्ठिर तेवढ्यासाठीच आला होता की आपल्याला यांच्याकडून ज्ञान घ्यायचं आहे. आणि मग त्यांनी अनेक प्रश्न विचारले. तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण विष्णू सहस्रनाम म्हणतो. हे विष्णू सहस्रनामसुद्धा भीष्मांनी रचलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते सुद्धा याच ठिकाणी त्याने शरशय्येवर रचलं आहे, हे लक्षात ठेवा. हीच ती जागा आहे की जेव्हा युधिष्ठिराने त्यांना प्रश्न केले त्यावेळेस त्यांनी जे काही उत्तरं दिली, जे काही प्रश्नोत्तरं झाली, जे काही त्यांनी सांगितलं, त्याच्याच वेळेस याच ठिकाणी त्यांनी शरशय्येवर असताना विष्णू सहस्रनाम रचलेलं आहे, जे अत्यंत पवित्र आहे. आपल्याला माहिती आहे की विष्णूंचं जेवढी स्तोत्र आणि मंत्र आहेत त्याच्यामध्ये शीर्षस्थ मंत्र जो असेल तो विष्णू सहस्रनाम आहे. त्यामुळे असा दिव्य मंत्र हा भीष्मांनी रचलेला आहे. आणि तो मंत्र अर्थात त्याने रचला आणि अर्थात त्यातून सुद्धा त्याने उपदेशच केलेला आहे. आणि अशा प्रकारे भीष्म पितामह युधिष्ठिराला अनेक प्रकारचा त्याने उपदेश केला. कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय नाही, भरपूर त्यांना जे काही सांगता येईल ते त्यांनी सांगितलं. आणि हे ऐकत होते. त्यांनी विस्तारपूर्वक त्याला अतिशय उपदेश केला की काय शुद्ध, काय अशुद्ध, काय करेक्ट, काय इनकरेक्ट, आपल्या भाषेत जे काय ते सगळे प्रश्न त्यांनी विचारले. आणि ते हेही म्हणाले की लक्षात ठेवा की तुम्ही सगळे खूप नशीबवान आहात की भगवंत इतके दयाळू आहेत की त्याने माझ्यावर पण किती दया केली आहे बघा. की आपण काय म्हणतो की बाबा अंतकाळी मला भगवंताचं नाव यावं असं आपली इच्छा असते. कारण भगवद्गीतेत सांगितलं की अंतकाळी जर तुमच्या मनात जर भगवंताचं नाम आलं तर तुम्हाला गती चांगली मिळेल. अंती सा मती सा गती. सा मतीमध्ये जर आपण नामस्मरण केलं तर नक्कीच चांगली मती येणार आहे आणि चांगला पुढची गती प्राप्त होणार, हे नक्कीच आहे. आणि म्हणून भीष्म काय म्हणतात की अशी सर्वांचीच इच्छा असते की अंतकाळी आपल्याला मती चांगली यावी, भगवंताचं नाम यावं. पण मी किती नशिबाने बघा की माझा मृत्यू काळ आता जवळ आला आहे आणि मला त्याचं नामसुद्धा घ्यायची गरज नाही. भगवंत साक्षात समोर येऊन बसलेत माझ्यासमोर, मला सगुण रूपात दर्शन देतात. किती नशिबाने बघा की भगवंत दिसल्यावरती काय करायचं आला प्रश्न. कारण भगवंताचा महिमा असा होता की जेव्हा भगवंत त्या युद्धामध्ये होते महाभारताच्या, जे जे सैनिक असतील, जे जे महायोद्धे असतील, रथी असतील, महारथी असतील, पशु असतील, ज्या ज्या लोकांना भगवंताचं दर्शन झालं आणि त्या ठिकाणी मृत्यू आला ते सगळे सद्गतीला प्राप्त झाले. कारण अंतिक्षणी त्यांना भगवंत दिसले सगुण रूपात, सगळ्यांचा उद्धार झाला. तर म्हणे सगळ्यांचा उद्धार भगवंताच्या फक्त दर्शनाने किंवा नामाने होतो. पण माझं नशीब किती चांगलं आहे किंवा भगवंताची कृपा किती चांगली की आज माझा अंतकाळ जवळ आला आणि भगवंत प्रत्यक्ष माझ्यासमोर साकार रूपामध्ये बसलेले आहेत. बघा मी किती नशीबवान आहे. अर्थात माझं नशीब आहे पण त्यांची कृपा पण आहे. खरं पाहिलं तर या भगवंतानी ह्याच्या विरोधामध्ये मी काय नाही केलं. युद्धामध्ये किती घनघोर युद्ध मी त्याच्याशी केलं. मी युद्ध पांडवांशी करत होतो पण माझे काही बाण मी भगवंतावर पण सोडले. कारण तो इतकं चांगलं सारथ्य करायचा की चांगला सारथी असल्यामुळे भगवंताच्या या सारथ्यामुळे अर्धी लढाई अर्जुन जिंकायचा. म्हणून मी भगवंतावर सुद्धा बाण सोडले. अशा प्रकारचं पण मी युद्ध केलं. पण भगवंत कधी रागवले नाहीत. आणि इतकंच नव्हे तर अजून एक मी प्रतिज्ञा पण केली होती. जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं त्यावेळेस भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र ग्रहण करणार नाही असं भगवंत म्हणाले होते. मला माहीत होतं की यांचं पांडवावर खूप प्रेम आहे आणि ते वेळ पडली तर शस्त्र ग्रहण पण करू शकतात का त्या पांडवांचं रक्षण करण्यासाठी, हे मला माहीत होतं. आणि मी असा विचार केला की भगवंतानं हे सांगितलं. भगवंत म्हणणार नाही 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 मी तर प्रतिज्ञा केली, मी कशात शस्त्र घेईन. परंतु मी हे दाखवून देईन लोकांना की भगवंत वेळ पडली तर प्रतिज्ञासुद्धा तोडून सज्जनांचं रक्षण करतात. आणि त्याच्यासाठी मी प्रतिज्ञा केली. भीष्म म्हणतात काय प्रतिज्ञा केली की भगवंता तू जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा मी भंग करून दाखवेन.
म्हणजे तू जी प्रतिज्ञा केलीस भगवंता की मी शस्त्र धारण करणार नाही, मी तुला शस्त्र धारण करण्यास भाग पाडेन, ही माझी प्रतिज्ञा आहे. अशी मी प्रतिज्ञा केली. आता विचार करा, भगवंताच्या विरोधात प्रतिज्ञा केली तरी पण भगवंत इतके कनवाळू की माझे शब्द खाली पडू नयेत किंवा माझी प्रतिज्ञा भंग पडू नये म्हणून त्यांनी स्वतःची ती शस्त्रग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडली. आणि भगवंतांनी 2 वेळा रथामधून उडी मारली. एकदा भगवंतांनी उडी मारली आणि खाली पडलेलं एक रथाचं चक्रच हातामध्ये घेतलं आणि म्हणले भीष्मा मेलास, असे त्याचे उद्गार होते. हे एकदा घडलं. दुसऱ्यांदा तर परत जेव्हा रथातून उडी मारली त्यावेळेस त्यांनी सुदर्शन चक्रच धारण केलं. म्हणले आता काहीच नको मला, आत्ताच भीष्मा तुझा वध करतो, असं केलं. अशा प्रकारे 2 वेळा प्रतिज्ञाभंग करायला लावला भीष्माने. पण भीष्म म्हणतात करायला लावला मी, असं म्हणायची गोष्ट आहे. भगवंताचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की माझे शब्द खाली पडू नयेत म्हणून त्यांनी ही लीला केली. हे भीष्माचार्य म्हणतात. इतके भगवंत प्रेमळ आहेत. पांडवांचा तर त्यांनी बचाव केला, परंतु माझी प्रतिज्ञा पण त्यांनी पूर्ण केली. आणि आज माझं किती नशीब चांगलं आहे, त्यांची कृपा किती आहे की आज या ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष माझ्या समोर बसले आहेत आणि माझा मृत्यू समय जवळ आलेला आहे. भगवंत समोर बसलेत, माझा मृत्यू समय जवळ आला आहे. दक्षिणायन संपलेला आहे. मला जे काय सांगायचं ते मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे. माझा उपदेश मी तुम्हाला केला आहे. आता अजून काय करू. विष्णू सहस्रनाम रचलं गेलं आहे भगवंताच्या समोर, जे त्यांना प्रिय आहे. आता माझं काम या पृथ्वी तलावरचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता मी आनंदाने देहत्याग करणार आहे. माझ्यासमोर भगवंत बसलेत म्हटल्यावरती मला चांगली गती प्राप्त होणारच आहे. तर सामान्यातले सामान्य योद्धेसुद्धा जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये मरण पावले, सर्वांना उत्तम गती प्राप्त झाली, कारण भगवंत दिसत होते रथावर बसलेले. तर मी तर त्यांच्या समोर प्रत्यक्ष देहत्याग आता करण्यासाठी तयार झालो आहे. माझा तर उद्धार झालाच समजा. अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. आणि नंतर अर्थात भगवंताचं ते रूप त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवलं आणि ते साठवल्यानंतरच त्यांनी आपला देह जो आहे तो सोडून दिला. आपला प्राणत्याग भीष्मांनी या ठिकाणी केला आणि अर्थात त्यांना सद्गती प्राप्त झाली हे सांगायची गरज नाहीच, कारण प्रत्यक्ष भगवंतानीच त्यांना दर्शन दिलं अंतकाळी. म्हणून भगवंतानी युधिष्ठिराला हे सांगितले की जा तिकडे भेटायला, का तर त्यांना स्वतःला जायचं होतं आणि भीष्मांना मुक्ती मिळवून द्यायची होती. आणि अशा प्रकारे भीष्मांना मुक्ती मिळाली. पण भीष्मांनी जो उपदेश केला त्या उपदेशामुळे अर्थात युधिष्ठिराचं मन शांत झालं. त्याच्या मनातली जी सल होती ती सल निघून गेली आणि तो परत एकदा पूर्वीसारखाच आनंदी झाला. आणि हेच तर श्रीकृष्णाला हवं होतं आणि तेवढ्यासाठी त्याने हे सगळं घडवून आणलं. आणि अशा प्रकारे भगवंताने युधिष्ठिराचं सुद्धा समाधान केलं. आणि अर्थात त्यानंतर जेव्हा ते निघाले त्यावेळेस सगळी लोक जे आहेत तिथे जमलेली सगळी लोक भगवंताच्या नामाची स्तुती किंवा नाम घेत गेले, कारण त्याच ठिकाणी विष्णू सहस्रनाम हे रचण्यात आलं. त्याच सहस्रनामापैकी अनेक वेगवेगळी नामं जे आहेत त्याचं स्मरण करत लोक तिथून गेले. हा अमूल्य असा एक साठा किंवा अमूल्य अशी एक भेट लोकांना पृथ्वीवरच्या भीष्मांनी जाण्यापूर्वी दिली. आणि अशा प्रकारे त्या सर्व नामांची महती गात ते नाम गात गात सगळे ऋषीमुनी आपापल्या ठिकाणी गेले. आणि अर्थात युधिष्ठिरसुद्धा परत एकदा आपल्या हस्तिनापुराकडे निघाला. अर्थात त्याच्याबरोबर सगळे त्याचे बाकीचे उरले सुरले आप्तस्वकीयसुद्धा होते. अशा प्रकारे युधिष्ठिराचं सांत्वन झालं. युधिष्ठिर मग शांतपणे धर्माच्या प्रमाणे तो आपलं राज्य करायला लागला. तो मुळातच धर्मनिष्ठ होता. तो धर्माचाच अवतार होता. आपल्याला माहितीच आहे की यमधर्माचा अवतार होता. त्यामुळे धर्माचं पालन त्याच्या एवढं चांगलं कोणी आजपर्यंत केलंच नाही.
त्यामुळे त्यांनी जेव्हा राज्य परत करायला सुरुवात केली, अर्थात तो चक्रवर्ती होता, सगळी पृथ्वी त्यांनी जिंकून घेतलेली होती, सगळे राजे त्याचे अंकित होते आणि तो अतिशय धर्माने आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो राज्य करायला लागला. धर्म जेव्हा राज्य करत होता, की युधिष्ठिर जेव्हा राज्य करत होता, त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित पाऊस पडत होता. बघा, हे पण महत्त्वाचं आहे. जेव्हा असं म्हणलं जातं पूर्वी तरी, की जर राजा खरोखर जर तितका पुण्यवान आणि जर न्याय करणारा असेल तर त्याच्या राज्यामध्ये कधीही अवर्षण पडत नाही, कधी नैसर्गिक आपत्ती येत नाही, कोणाला वेडेवाकडे रोग होत नाहीत. अशा सगळ्याच गोष्टी घडतात जेव्हा राजा खरोखर धर्माचरण करणारा असतो तेव्हा. आणि अर्थात युधिष्ठिर हा धर्माचरण करणारा राजा होताच, त्यामुळे पृथ्वीकडून त्याला सगळ्या आवश्यक गोष्टी उपलब्ध होत्या. वेळेवर सगळे ऋतू यायचे, वेळेवर पाऊस पडायचा, थंडी व्हायची, सगळं व्हायचं वेळेवर. गाई म्हशींना भरपूर चारा मिळायचा, दुग्ध त्या भरपूर द्यायच्या. आणि अशा प्रकारे रामराज्य चालू होतं असं म्हणण्यात हरकत नाही, कारण रामाच्या राज्यामध्ये पण असंच होतं असं वर्णन आहे, की अशा प्रकारे रामाच्या राज्यात पण चालू होतं. जेव्हा राम स्वतः त्या ठिकाणी शासन करत होते त्यावेळेस पण तिथल्या प्रजेला कुठलंही दुःख भोगावं लागायचं नाही, कुठल्याही प्रकारचं दैवी संकट यायचं नाही, कुठलेही रोग व्हायचे नाहीत. राम होते तोपर्यंत, राम गेल्यावर नाही. म्हणून तर रामराज्य म्हणलं होतं, की तिथल्या राजाचं पुण्य इतकं की कुठल्याही प्रकारची रोगराई नाही येणार, कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती येणार नाही, कारण राजा पुण्यवान, राजाच्या पुण्यामुळे. आणि असं जे रामराज्यामध्ये घडलं होतं ते या द्वापार युगात सुद्धा युधिष्ठिर शासन करत असताना त्याच्या सगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारेच राज्य चालू होतं. कोणाला कुठलीही चिंता नव्हती, कुठल्याही प्रकारची टंचाई नव्हती, सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या भरपूर प्रमाणामध्ये. आणि अशा प्रकारे त्याचं रामराज्य जे आहे युधिष्ठिराचं या ठिकाणी सुरू होतं. हे सगळं सुरू होतं आणि मग अर्थात भगवान श्रीकृष्ण तिथे होतेच, ते काय लगेच परत गेले नाहीत. आणि त्या ठिकाणी सुभद्रासुद्धा होती. सुभद्राची इच्छा होती की भगवंताने अजून थोडं राहावं. तेव्हा त्याने विचार केला की ठीक आहे, आपली लहान बहीण आहे, तिचासुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे, तिला दुःख होतं, तेव्हा आपण थोडे दिवस अजून राहूया. आणि म्हणून ते हस्तिनापुरामध्येच राहिले. आणि अर्थात त्याचा सगळ्यांना आनंदच होता की भगवंत राहतात म्हटल्यावर काय आनंदच आनंद. परंतु यथावकाश भगवंताने विचार केला की आता खूप झालं, आता आपल्याला आपल्या गावाकडे जायला पाहिजे, द्वारकेला, तिथेही माझे लोक असतीलच वाट बघणारी. तेव्हा त्याने अर्थात युधिष्ठिराला सांगितलं, बाबाने मला आता परत जायची परवानगी दे. अर्थात युधिष्ठिराने विचार केला की बरोबर आहे, द्यायलाच पाहिजे, नाही म्हणून कसं चालेल, आग्रह करून कसं चालेल, आता तिथेही राजा प्रजा आहे, लोक आहेत तिथे. मग युधिष्ठिर म्हणाले ठीक आहे भगवंता, तुझी इच्छा जशी असेल तसं तू कर. आणि मग भगवंताने ठरवलं की आपण निघूया. अर्थात निरोप घेतला सर्वांचा. सर्वच तिथे असलेली लोक जे ते भगवंताला परत एकदा भेटायला आले. निघण्यापूर्वी कोण नव्हते, सुभद्रा, द्रौपदी, कुंती, गांधारी, धृतराष्ट्र, हो ते होतेच, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, पांडव तर होतेच होते. आणि या सगळ्यांचं कृष्णावर अतिशय प्रेम होतं. त्यामुळे भगवंत निघून जात आहेत ही कल्पनाच त्यांना असह्य वाटत होती, कारण भगवंताचा सहवासच इतका प्रेमपूर्ण होता. आणि म्हणून सगळ्यांना खूप दुःख झालं की आता भगवंत चालले आहेत. परंतु जाणं भाग होतं. भगवंत म्हणाले आता मला तुम्ही निरोप द्या, आता दुःख करू नका. ठीक आहे भगवंत, ये आता काय म्हणू आम्ही तुला. असंही भागवतामध्ये म्हणलं की भगवंताचं ज्याने एकदा दर्शन घेतलंय तो मनुष्य परत भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय राहू शकत नाही. किती काही म्हणला निरोप घ्या तरी कठीण गोष्ट. जसं नारदांनी जेव्हा ध्यानामध्ये भगवंताचं रूप बघितलं
पहिल्या जन्मामध्ये, तेव्हा तेही व्याकुळ झाले की मला परत असंच रूप बघायचं आहे. पण ते रूप त्यांना दिसलं नाही. कारण भगवंताचं रूपच असं होतं की ज्याने एकदा दर्शन घेतलं तो मनुष्य वेडा होणार, इतकं त्याचं सुंदर असं रूप होतं. आणि म्हणून त्याच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी राहिले तिथे, ज्यांनी थोडासा आवाज का होईना घेतला हस्तिनापुरामध्ये, त्या सर्वांना दुःख झालं की भगवंत आता आम्हाला दिसणार नाही, भगवंत आता आम्हाला बोलता येणार नाही भगवंताशी. अहो, भगवंत फक्त आहे याचीच कल्पना किती चांगली वाटत होती, दररोज बघायची पण गरज नाही. आता भगवंत इथून चालले त्यांच्या नगरीत, त्यामुळे त्यांना सगळ्यांना अतिशय दुःख झालं. आणि त्यांना संयम ठेवणं कठीण झालं की आता कसं आपण निरोप द्यायचा. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, परंतु काय करणार, अश्रुपात केला तर भगवंताला आवडणार नाही कदाचित. म्हणून सर्वांनी आपले अश्रू मोठ्या प्रयासाने आवरले होते. भगवंत निघाल्यावरती अर्थात त्यांची व्यवस्थित त्यांनी पूजा वगैरे केली. भगवंत रथावर बसले. अर्थात प्रस्थान करताना पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे शंख, मृदंग, अनेक प्रकारची वाद्य वाजवण्यात आली, मंगलवाद्य. आणि मग तिथून भगवंताची स्वारी निघाली. अर्थात त्याच्याबरोबर इतरही लोक होते. युधिष्ठिराने भगवंताच्या बरोबर चतुरंग सेना दिली होती. कारण भगवंतसुद्धा सामान्य व्यक्ती नव्हती ना. आणि म्हणून भगवंताच्या बरोबर त्यांनी चतुरंग सेना दिली होती की कुठल्याही प्रकारची जर रस्त्यात समस्या आली तर चतुरंग सेना बरोबर आहे. आणि म्हणून चतुरंग सेना त्यांनी त्याच्याबरोबर दिली होती. सगळा लवाजमा होता. स्वतः अर्जुन जो आहे हा त्या रथावर उभा होता. आणि अर्थात त्यांनी हातामध्ये छत्र घेतलं होतं भगवंतावर धरण्यासाठी. त्यांनी विचार केला की इतके संपूर्ण युद्धामध्ये भगवंतांनी माझी सेवा केली, रथ हाकला, मी युद्ध केलं आरामात, आता थोडीशी सेवा आपण भगवंताची करावी. म्हणून भगवंताला निरोप देण्यासाठी तो स्वतः त्या रथावर आरूढ झाला. आणि त्याच्या डोक्यावर त्यांनी पांढऱ्या रंगाचं छत घेतलं होतं, रत्नजडीत दांडा असलेलं, आणि ते त्यांनी धरलं. यांनी ते छत्र धरलं. बाजूला 2 जण अजून होते, एक उद्धव आणि दुसरा सात्यकी. यांच्या हातामध्ये चवऱ्या होत्या, चवऱ्या ढाळत होते. आपण बघितलं असेल चवऱ्या कशा असतात. चवऱ्या ढाळत होते 2 जण, एकाने छत्र धरलेलं. आणि अशा प्रकारे ते तिथून सगळे निघाले. सात्यकीसुद्धा आपल्याला माहिती आहे की सात्यकी हा तुमच्या कृष्णाच्या सेनेचा सेनापती होता. लक्षात ठेवा, कृष्णाची सेना खूप मोठी होती, चतुरंग सेना होती. पण ती सगळी सेना त्यांनी दुर्योधनाला दिली, कारण त्यांनी मागितली. सेना संपूर्ण दुर्योधनाने घेतली. पण सात्यकी जो सेनापती होता तो म्हणला, कृष्णा मी जाणार नाही, तू सेना पाठवू शकतोस पण मला सांगू नको जायला. मी पांडवांच्या बरोबर राहणार आणि पांडवांच्या बाजूनेच लढणार आहे. त्यामुळे संपूर्ण सेना जरी यादवांची दुर्योधनाकडे गेली तरी सेनापती जो होता सात्यकी तो मात्र पांडवांच्याकडे राहिला आणि पांडवांच्या बाजूनेच लढला. आणि अर्थात तो शेवटपर्यंत राहिला. आणि आता तो परत त्याचं काम संपल्यामुळे भगवंताच्या बरोबर अर्थात आपल्या नगरीकडे निघाला. अशा प्रकारे सात्यकीसुद्धा तिथे होता. उद्धव ते त्यांचे परमभक्त होतेच होते. आणि अशा प्रकारे सगळ्यांना घेऊन भगवंत जे आहेत ते यथावकाश तिथून निघाले. लोक शोक करतात. भगवंतांनी काय विचार केला, आता ह्यांचा इथे जर आपण थांबलो तर यांचा शोक संपणार नाही. भगवंतांनी त्यांचा निरोप घेतला आणि भगवंत पुढे निघाले. अनेक वाद्य वाजत होती, लोक निघाले. भगवंत जेव्हा निघाले होते त्यावेळेस नगरातून जात असताना जेवढे रस्त्यामध्ये तिथे प्रसाद होते, जेवढे बंगले होते ज्याला आपल्या शब्दात, त्या सर्व ठिकाणी कुरुवंशातील आणि इतर सर्व स्त्रिया जमा झाल्या होत्या. का तर त्या म्हणल्या चला आपण दर्शन घेऊया, जाता जाता दर्शन घेऊया. आणि म्हणून सर्वत्र सगळ्या ठिकाणी लोक उभी होती, रस्त्यावर उभी होती, घरात उभी होती, सगळ्या ठिकाणी. आणि हातामध्ये पुष्पवृष्टी ते करत होते फुलं घेऊन. का तर त्यांचा हा प्रिय असा भगवंत जो त्यांना सख्यासारखा वाटायचा हा तिथून निघाला होता. आणि अशा प्रकारे भगवंत पुढे 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 निघाले. न थांबता ते जात होते पुढे. आणि पुढे जाताना अर्थात त्यांना रस्त्यामध्ये अनेक प्रकारच्या
नगरी लागत होत्या. त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी कुठेही जास्त थांबले नाहीत. त्याला लवकरात लवकर जायचं होतं, म्हणून त्यांनी फार कमी ठिकाणी थांबवली आपला रथ. बहुसंख्य ठिकाणी ते न थांबताच पुढे 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 जात होते. जाता जाता अर्थात रस्त्यामध्ये त्यांना अनेक लोक भेटायची आणि लोक भेटायला आले की रथ थांबायचा. भगवंत त्यांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायचे, त्यांचं समाधान करायचे, परत रथावर आरूढवायचे. आणि हे सगळं चाललंच होतं. अशा प्रकारे करत करतच भगवंत चालले होते. त्यामुळे वेळ लागला, पण त्यांनी सगळे देश एकामागे जे आहेत ते पार केले. पांचाल देश, यमुनेचा भाग, असं सगळं ते एकामागे करत करत कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत, अनेक देश त्यामध्ये लागले. पण ते सगळे पार करत 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 ते निघाले होते. ते पश्चिमेकडे जेव्हा आले तेव्हा अनार्त नावाच्या देशात आले. तेव्हा त्यांना असं थोडंसं वाटलं की आपल्या रथाचे घोडे थोडेसे थकलेले असावेत, आणि म्हणून त्याने विचार केला की आता आपण थोडासा त्यांना विश्रांती देऊया. आणि म्हणून ते उतरले. आणि त्यावेळेस संध्याकाळ पण झाली होती. भगवंत रथामधून उतरले, जलाशयावर गेले आणि स्नान संध्या वगैरे केली. तोपर्यंत हे जे त्याचे अश्व होते ते अश्वांना अर्थात चारा पाणी देण्यात आलं, पाणी देण्यात आलं. आणि भगवंत मात्र संध्या करत होते, स्नान संध्या, संध्याकाळची. बघा भगवंत पण किती काय काय करत होते आणि पाळत होते कितीतरी गोष्टी. अशा प्रकारे भगवंतांनी या अनार्थ देशामध्ये सुद्धा जाऊन थोडासा त्यांनी अगदी अल्प असा थोडा वेळ थांबले. त्यानंतर लगेच तिथून परत पुढे निघाले. अर्थात जेव्हा ते निघाले तेव्हा परत तिथली सगळी लोक त्यांच्याबरोबर आली. चला वेशीपर्यंत तरी जाऊया, आपण आपल्या पाहुण्याला गॅलरीतून निरोप देतो. जिने परत उतरत नाही, परत कोण चढणार. लिफ्ट असेल तरी आपण वरूनच हात करतो. बस असंच समजा की सगळे नागरिकसुद्धा म्हणाले नाही भगवंत चालले तर निदान आम्हाला त्यांना जाता येता बघू दे, त्यांचं शेवटचं दर्शन आम्हाला मिळू देत. आणि म्हणून सगळे लोक रस्त्यामध्ये उभे होते, ज्या ज्या देशात जातील सगळ्या ठिकाणी. आणि अर्थात भगवंतसुद्धा त्या सर्वांना यथोचित उत्तर देत होते. जो ज्या प्रकारे त्यांना प्रतिसाद द्यायचा त्याप्रमाणे ते प्रत्येकाला प्रतिसाद देत 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 पुढे निघाले होते. पुढे निघता 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 ते अर्थात त्यांची वाटचाल चालू होती द्वारकेकडे. त्यांचं होम टाऊन आपल्या भाषेमध्ये, त्या द्वारकेकडे ते निघाले होते यायला. अर्थात द्वारकेमध्ये जेव्हा ते यायला निघाले त्यावेळेस लोकांना आधीच समजलं होतं की भगवंत आता येणार आहेत. दूतांनी वार्ता दिली होती की भगवंत यायला निघालेत. आता जेव्हा आपला एखादा प्रिय पाहुणा आपल्याकडे येतो तेव्हा आपणही आनंदित होतो. प्रिय असेल तर, प्रिय शब्द महत्त्वाचा आहे. अनवॉन्टेड असेल तर काय बघायला नको. येणार आहेच, आता काय करणार, काही करू शकत नाही. परंतु प्रिय असेल तर आपण त्याच्या स्वागताची तयारी करतो, आनंदाने एक एक गोष्टी आणून ठेवतो. त्याला आमका आवडतं, आमकं करूया, तमकं करूया, वाव वाव वाव. तसं भगवंत जेव्हा द्वारकेकडे निघाले हे लोकांना समजले. लोकांचा आनंदाचा पारावर राहिला, काय करू आणि काय करू नको. अर्थात सगळी नगरी जी आहे ती सुशोभित झाली. सगळ्या रस्त्यांवरती मस्त पाणी शिंपडण्यात आलं, सुवासिक. सगळीकडे तोरणं लावली, रंगीबेरंगी ध्वज लावण्यात आले, पताका फडकवण्यात आला. सगळे राजमार्ग सुंदर सजवण्यात आले. सगळे बाजार, सगळे चौक, सगळ्या ठिकाणी सुगंधित द्रव्याचा सडा टाकण्यात आला. जागोजागी भगवंताच्या स्वागतासाठी फुलं आणि अनेक सुगंधी पदार्थ आणले होते. प्रत्येक घराच्या दरवाज्यावर त्यांनी अर्थात सजावट केली होती, कारण भगवंत येत आहेत. आणि अशा प्रकारे संपूर्ण नगर जे आहे ते सुसज्ज झालं होतं भगवंताच्या स्वागतासाठी. हे तर लोकांची तयारी चालू होती. आणि त्याचे जे स्वकीय होते, ज्याच्यामध्ये वसुदेव होते, अक्रूर होते, उग्रसेन होते, बलराम दादा होते, प्रद्युम्न होता, चारुदेशन होता आणि साम जांबवतीचा पुत्र, हे सगळे सुद्धा होते. या लोकांनी जेव्हा ऐकलं की भगवंत येत आहेत त्यांचं तर झोपच उडाली. काहींना झोप येईना, काहींना जेवण पण जाईना. म्हणले मग आमचं पोट भरलं, आम्हाला काही नको.
अशी अवस्था कधी कधी माणसाची क्वचित होते ना. खूप जास्त आनंद झाला की आपल्याला वाटतं आता मला काय नको, आय एम हॅपी. जेवायची भान राहत नाही, झोपेचं भान राहत नाही, बस आपण तो आनंद घेत असतो. असं फार क्वचित वेळा अर्थात होतं, परंतु कधीतरी होतं. आणि असा आनंद मिळणं हे खरंच नशिबाचं काम आहे. असा आनंद आपण कधी कधी सत्संगात पण घेतो नाही का. कधी कधी असा आनंद आपल्याला येतो, असं वाटतं सत्संग संपूच नाही, असं वाटतं चालू राहावा. मग ती भजन सेवा असेल, कीर्तन सेवा असेल, श्रवण सेवा असेल, नामस्मरण असेल. कधी कधी असा अनुभव आपण घेतो, असं वाटतं संपूच नाही आज उपासना, घरी बघू कधी जायचं ते, अशीच राहावी, कंटिन्यू राहावी असं वाटतं ना आपल्याला. अशी अवस्था आपली पण होते, आपण एवढे सामान्य असूनसुद्धा. तर त्यांची अवस्था काय झाली असेल, त्यांनी भगवंताला प्रत्यक्ष बघितलं आहे. त्यांना जेव्हा त्या सगळ्या गोष्टी आठवल्या तेव्हा त्यांचं अक्षरशः झोप उडाली, त्यांना जेवणसुद्धा करायची इच्छा नाही राहिली. ते म्हटले आता भगवंताचं दर्शन हाच ध्यास आहे, बाकी काय नाही. आणि अशा प्रकारे ते सुद्धा भगवंताची अतिशय अतिशय प्रेमाने आणि उत्सुकतेने वाट बघत होते. कधी भगवंत येतात आणि कधी मी त्यांना भेटतो. त्यांनी सुद्धा त्यांचा सगळा महाल सजवला होता. सगळीकडे सुंदर त्यांनी अशा प्रकारे सजावट केली होती. सुगंधी फुलं आणली होती. अनेक ऋषीमुनी तिथे आले होते, अनेक ब्राह्मण तिथे आले होते. मंगलवाद्य तिथे आणली होती. वेदघोष करत होते सगळे ब्राह्मण. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण श्रीकृष्णाला सामोरे जाऊया. आणि मग ते सगळे रथामध्ये बसले आणि ही सगळी लोक वेगवेगळी मंगलवाद्य वाजवत वाजवत, ब्राह्मण जे आहेत ते वेदघोष करत करत, असे सगळे लोक जे आहेत ते भगवंताला सामोरे जाण्यासाठी स्वागतासाठी निघाले. काही लोक पालख्यात बसले होते, काही लोक चालत होते, काही रथात बसले होते. अनेक गायकसुद्धा होते. ते गायकसुद्धा सुंदर सुंदर भगवंताची गाणी म्हणत होते, भजनं म्हणत होते. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य भगवंताचं काही ना काहीतरी आठवण करत करतच त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. यथावाकाश भगवंत त्यांना लांबूनच दिसले. आणि अर्थात भगवंतांनी बघितले की सगळ्या प्रकारची लोक तिथे आलेत. सगळ्या प्रकारची लोक, अगदी सामान्य नागरिकांपासून ते आपल्या घरातली सगळी जवळची माणसं, सगळी लोक आपापल्या परीने भगवंताचा सन्मान करायला तिथे आलेत. आणि प्रत्येकजण भगवंताला बघून काही ना काहीतरी करतोच आहे. कोणी मस्तक लावतोय, कोणी हात जोडतोय, कोणी शब्दाने काहीतरी म्हणतोय. आणि भगवंतानी पण त्या प्रकारे त्याला प्रत्येकाला प्रतिसाद दिला. काही लोकांना भगवंतानी नमस्कार केला, काही लोकांना फक्त हात हलवला, काही लोकांना उतरून आलिंगन पण दिलंय, कोणाकडे केवळ हास्यमुद्रेने पाहिलं. जसा ज्या प्रकारे प्रतिसाद भगवंताला लोक देत होते त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीला भगवंतानी प्रतिसाद दिला. त्यामुळे जमलेला प्रत्येक जन जो होता तो आनंदित झाला. कारण प्रत्येकाला हे माहीत होतं की भगवंत जो आहे तो मला, प्रत्येकाला असं माहीत होतं की भगवंत मला बघतो आहे आणि मला तो वैयक्तिकरित्यासुद्धा प्रतिसाद देतो आहे, हे प्रत्येकाला जाणवत होतं स्पष्टपणे. आणि म्हणून प्रत्येकजण आनंदित झाला होता. अर्थात अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला भगवंतानी जे आहे ते यथास्थित प्रतिसाद दिला. आणि अर्थात जे ज्येष्ठ लोक होते त्या सर्व ज्येष्ठांना नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद पण त्यांनी ग्रहण केला आणि ते पुढे पुढे चालले होते. जसे मी आपल्याला म्हणलं की द्वारकेमध्ये जो राजमार्ग होता त्या राजमार्गावर अनेक प्रासाद होते, अनेक प्रासाद होते, अनेक मोठे मोठे राजवाडे होते, मोठे मोठे वाडे होते. त्या तिथे असलेल्या गच्चीवर सर्व स्त्रिया, ज्या कुलीन स्त्रिया होत्या त्या सगळ्या तिथे उभ्या होत्या भगवंताचं फक्त दर्शन घेण्यासाठी. चला आपण लांबून बघूया, खाली खूप गर्दी आहे, कठीण आहे जाणं. आणि त्या तिथे उभ्या होत्या आणि तिथून ते भगवंताचं अर्थात त्याचं दर्शन नव्हे, आपल्या मुखनेत्रांनी त्यांचं हे सौंदर्य जे आहे ते पिण्यासाठी उभ्या होत्या. असं वर्णन आहे भागवतामध्ये की डोळ्यांचा त्यांनी अर्थात पेला बनवला होता आणि त्या प्यालानी भगवंताचं हे सगुण रूप त्या प्राशन करत होत्या. किती सुंदर वर्णन आहे बघा. आणि अशा प्रकारे सगळ्या स्त्रिया भगवंताचं रूप प्राशन करण्याचा प्रयत्न करत होत्या.
आणि अर्थात भगवंत सुद्धा त्यांच्याकडे नजरेला नजर देत होते. अशा प्रकारे भगवंत राजपथावरून हळूहळू 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 प्रत्येकाला दर्शन देत देत प्रत्येकाला समाधानी करत 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 यथावकाश महालात पोचले. भगवंत महालात जवळ आले, आत गेले आणि पहिलं त्यांनी काय केलं असेल तर पहिलं आपल्या माता आणि पित्यांना जाऊन ते भेटले आणि त्यांनी अर्थात त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. देवकी मातेला सुद्धा त्यांनी प्रणाम केला, अन्यही मातांना प्रणाम केला आणि अर्थात जेव्हा भगवंतांनी त्यांना प्रणाम केला त्यांनी त्यांना आलिंगन दिलं प्रेमाने. इतकं प्रेम त्या ठिकाणी आलं की भागवतात वर्णन आहे की त्यांच्या मातांच्या स्तनामधून दुग्ध वाहू लागलं. इतकं प्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं भगवंताच्या भेटीमुळे. भगवंत होते ते शेवटी. आणि अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या मातांना आणि पित्यांना बघा त्यांनी बरोबर आपली जी काय पद्धत असते त्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो इंग्लिशमध्ये, की त्यांनी रीतीप्रमाणे पहिल्यांदा आपल्या माता पित्यांची भेट घेतली, त्यांना आलिंगन दिलं, त्यांना आनंदित केलं आणि नंतर यथावकाश पुरेसा वेळ त्यांना दिल्यानंतर भगवंत म्हणाले की आता आपण मला आज्ञा द्या, आता मी थोडासा पुढे महालामध्ये जाऊ इच्छितो. अर्थात माता पित्याने आनंदाने सांगितलं की तुम्ही जरूर भगवंता पुढे जा, अजून बरेच लोक तुमची वाट बघतायत. आणि आता नेक्स्ट जो नंबर होता तो नंबर होता अर्थात त्यांच्या राण्यांचा. भगवंतांच्या राण्यांचा आता नंबर आला होता दर्शन घेण्याचा. आणि राण्यांना सुद्धा अर्थात माहीत होतंच की आमचे भगवंत येत आहेत, त्यामुळे त्यासुद्धा अर्थात त्याला तर वेळच लागलं होतं की कधी भगवंत येतात आणि कधी आम्ही त्यांना भेटतो. आणि म्हणून त्याही चातकासारखी वाट बघत होत्या. एक तर खूप दिवस झाले होते भगवंत तिथून लांब गेले होते, कारण जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस भगवंत तिथे गेले होते रथावरती बसण्यासाठी अर्जुनाच्या. त्याच्यानंतर अनेक दिवसानंतर हे सगळं झालं आणि नंतर तिथून सगळं काही क्रियाकर्म करून मग भगवंत निघाले होते. त्यामुळे बराच कालावधी लोटला होता. त्यामुळे ह्या पत्न्यांना सुद्धा तो विरह सहन होत नव्हता. आणि म्हणून जेव्हा त्यांना समजलं त्यांची हृदय आनंदाने भरून गेली आणि जेव्हा भगवंत समोर आले त्या देहभान विसरल्या. काय करावं आणि काय बोलावं त्यांना समजेच ना. आणि भगवंताच्या ह्या ज्या पत्न्या होत्या त्या अर्थात त्यांची संख्या होती 16,100. बंदिवानातल्या सगळ्या त्या ज्या राजकुमारी होती त्या सर्वांची त्यांनी मुक्तता केली होती आणि त्यांना अर्थात आपली पत्नी म्हणून स्वीकारल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या 16 सहस्त्र अशा ज्या त्याच्या पत्नी होत्या त्या सर्वांना भगवंतांनी दर्शन दिलं. आणि प्रत्येक पत्नीला हे वाटत होतं की भगवंत माझेच आहेत, इतर कोणाचेही नाही. असं सगळ्या 16 सहस्त्र स्त्रियांना वाटत होतं की भगवंत माझ्या जास्त जवळ आहेत, इतरांच्या कमी असतील. असं प्रत्येक स्त्रीला अशा प्रकारे समाधान मिळत होतं. कधी कुठल्या स्त्रीला असं वाटलं नाही की भगवंत पार्शलिटी करतायत, ते त्या स्त्रीवर जास्त प्रेम करतायत, माझ्यावर कमी, असं कधीच त्यांना वाटलं नाही. प्रत्येकाला उलट असं वाटायचं की ते माझेच आहेत, इतरांचे नाहीच आहेत. अशा प्रकारे भगवंताच्या सहवासात त्यांना वाटायचं. आणि मग अर्थात भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं, भगवंताची त्यांनी आरती केली, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं आणि अर्थात आपली भडास त्यांनी काढली. भगवंताचं चरणकमल त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना परत एकदा वेगळा आनंद मिळाला. आता खरं पाहिलं तर चरणकमल त्यांनी अनेक वेळा बघितलेलं आहे, परंतु ते चरणकमल ते जेव्हा जेव्हा बघायचे त्यांना प्रत्येक वेळेस ते वेगळंच वाटायचं आणि अतिशय सुंदर वाटायचं. चरणकमलाची जादू काही और होती भगवंताच्या, म्हणून ते चरणकमलाला महत्त्व आहे. आणि भगवंताच्या चरणकमलाचं वर्णन तर आपण आधीच्या अध्यायामध्ये वाचलंय की चरणकमलामध्ये काय हे बघण्यासाठी भगवंतांनी बालरूप धारण करून अंगठे चोखले असं वर्णन आपण ऐकलंच आहे. आणि असे हे भगवंताचे चरणकमल जे होते त्यांच्या पत्नीने अनेक वेळा बघितले होते, परंतु प्रत्येक वेळेस त्यांना ते
नवीनच वाटत होते आणि त्याची गोडी जी होती ती अवीट होती. आणि अशा प्रकारे त्या पत्नीने आपल्या भगवंताच्या श्रीकृष्णाचा सहवासाचा आनंद लुटायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांना तृप्ती मिळाली का? नाही, तृप्ती मिळाली नाही. कारण काय, भगवंताचा सहवास आहे तोपर्यंत मला पाहिजे. पूर्ण तृप्त झाले भगवंत जा नाही, अतृप्तच राहिल्या. कारण काय, कारण असं होतं की ज्या भगवंतांनी लक्ष्मीशी विवाह केला आहे, लक्ष्मीपती आहेत ते, त्या लक्ष्मीपती जे भगवंत आहेत त्यांच्या चरणाशी सदैव लक्ष्मी बसते. जेव्हा जेव्हा भगवंत क्षीरसागरामध्ये शयन करतात त्यावेळेस त्यांची पत्नी कधीही त्यांना अंतर देत नाही. असं कधी झालं नाही की भगवंत तिथे आले आहेत शेषशय्येवर आणि लक्ष्मी कुठेतरी कामाला गेली, असं कधी होणार नाही. जी लक्ष्मी चंचल आहे म्हणून प्रसिद्ध आहे, की जी कुठेही एका ठिकाणी टिकत नाही असा तिचा लौकिक आहे. ती अत्यंत चंचल असलेली लक्ष्मीसुद्धा भगवंताच्या चरणाला कधीही सोडत नाही. किती महत्त्वाचा भाग बघा. चंचल असलेली लक्ष्मी भगवंताच्या चरणाला कधीच सोडत नाही. म्हणून लक्ष्मीची आराधना करताना तुम्ही भगवंताची पण करा. तर भगवंताला प्रसन्न केलं तर लक्ष्मी त्याच्या मागोवे, लक्षात ठेवा. काही लोक गंमत करतात, मला हसायला येतं कधी कधी, की जेव्हा गायत्री मंत्र म्हणतात तेव्हा फक्त लक्ष्मीचा मंत्र म्हणतात, पण विष्णूंचा मंत्र म्हणत नाहीत. काही लोक महालक्ष्मीचे विद्महे म्हणतात, पण विष्णूंचा मंत्र म्हणत नाहीत. अहो, तुम्ही हे लक्षात ठेवा की लक्ष्मी प्रसन्न व्हायला कठीण आहे, पण जर भगवंताला जर तुम्ही प्रसन्न केलं, तर भगवंताचा जर तुम्ही मंत्र म्हणलात तर ती भगवंताची दासी आहे. भगवंत जर तुम्हाला प्रसन्न झाले तर ती त्याच्या चरणाशी बसली आहे, हे तुम्ही विसरू नका. परंतु काही लोक फक्त महालक्ष्मीचीच आराधना करतात आणि भगवंताचं करत नाहीत. असं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, ऐकलं सुद्धा. मला कधी तिकडे जायची संधी मिळेल तर मी म्हणतो, आता तुमचा मंत्र झाला असेल मला एक मंत्र म्हणू द्या. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणला तर खूप चांगलं असतं. अर्थात हा गायत्री मंत्र आहे आणि तो फार जपणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मीची आराधना करता त्याच्या जोडीला नारायणाची करणं मस्ट आहे. किंबहुना नारायण आणि लक्ष्मी एकामागे एक करायला पाहिजे. त्यांचं स्मरण तुम्ही करणं महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारे आपण भेद करता कामा नये. आणि म्हणून त्यांनी भागवतात सुद्धा म्हणले की जी लक्ष्मी सतत त्यांच्या चरणाशी बसते, जिच्या मागे दुनिया आहे, सगळे देव, सगळे दानव, सगळे मानव, सगळे लक्ष्मीच्या मागे आहेत. आणि ती लक्ष्मी कुठे आहे तर भगवंताच्या चरणाशी. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की जी लक्ष्मी भगवंताच्या चरणाला कधी सोडत नाही, का तर तिचं समाधान होत नाही. तिला वाटतं भगवंताबरोबर मला कायमचं राहायचं आहे. अशी तिची परिस्थिती असून जर तिला समाधान वाटत नाही तर ह्या बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना कसं समाधान वाटावं. कारण त्यांच्या समोर भगवंत अनेक वेळा निघून जातो. त्यांना सहवास कंपॅरेटिव्हली कमी मिळतो. लक्ष्मी एवढा सहवास मिळत नाही ना. आणि म्हणून त्यांची तृप्ती तर होण्याचा प्रश्नच येत नाही. जर लक्ष्मीची होत नाही तर त्यांची कशी होणार, असं भागवतात म्हणलं आहे. लक्षात ठेवा, नक्की ते सत्य आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आता आम्ही भगवंताला सोडणार नाही. आता तू गेलास इतकी दिवस, पण आता तू कुठेही जायचं नाही. आता तू इथेच राहा आणि आम्ही तुला सोडणार नाही. आणि अशा प्रकारे त्या सर्व पत्नी अतिशय आनंदाने त्यांच्याबरोबर रत झाल्या. आणि हे तेच भगवंत होते की ज्यांनी इतकी माया रचली, ज्यांनी 18 औक्षणी सैन्याचा नाश केला, पण स्वतः शस्त्र न उचलता सर्व महायोद्ध्यांचा नाश केला. फक्त युक्ती आणि प्रयुक्तीने. प्रत्येकाची मर्मस्थानं भगवंताला माहीत होती. ते मर्मस्थान फक्त त्यांनी त्या योग्य अशा योद्ध्याला सांगावं आणि त्या योद्ध्याने त्या महायोद्ध्याचा वध करावा. अशा प्रकारे संपूर्ण महाभारतामध्ये त्यांनी सर्व योद्ध्यांचा, पापी योद्ध्यांचा, सर्व म्हणजे सर्व पापी योद्ध्यांचा वध पांडवांकडून करून घेतला.
असे हे भगवंत होते की ज्यांनी स्वतः काही केलं नाही पण सगळे करते करविते तेच होते. असे हे भगवंत आपल्या ह्या 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर जेव्हा राहत होते तेव्हा अर्थात जसे सामान्य मानव त्या ठिकाणी राहतो तसंच ते राहत होते. सौंदर्यवान स्त्रिया जसं कामचेष्टा करतात आणि त्यावेळेस सामान्य मानव जसे मोहित होतात त्या प्रकारेच ते मोहित होत होते असं त्यांना वाटत होतं. गंमत बघा की त्यांना असं कधी वाटलं नाही की हे भगवंत आहेत. त्यांना वाटायचं हे सामान्य आहेत आणि आमच्या सौंदर्यामुळे आमच्या इतर काही गोष्टीमुळे ते इथे खिळून आहेत असं त्यांना वाटायचं. आणि असं वाटणं हेच भगवंताची खरी लीला आहे की जिथे त्यांच्या पत्न्यांना सुद्धा 16 सहस्त्र असं वाटायचं की आमच्या सौंदर्यामुळे भगवंत जे आहेत ते वेडे झाले आहेत आणि म्हणून ते इथून आमच्यापासून जाऊ इच्छित नाहीत असं त्यांच्या 16 सहस्त्र पत्न्यांना वाटायचं. हे भगवंताचं जे आहे ते लीला आहे. बघा किती आगाध लीला होती. आणि खरोखर अशीच लीला त्यांनी केली आहे ना की प्रत्यक्ष जेव्हा ते पृथ्वी तलावर होते जेव्हा ते यादवांबरोबर होते तेव्हा सुद्धा यादवांना कधीही वाटलं नाही की हे भगवंत आहेत. त्यांना ते सामान्य मानवच वाटले. इतक्या लीला भगवंतांनी केल्या जेवढ्या लीला त्यांनी कृष्णाच्या रूपामध्ये केल्या तेवढ्या कुठेच नसतील केल्या. कुठल्याच रूपात त्यांनी एवढ्या लीला केल्या नाहीत आणि अतिशय मोहमय अशा लीला केल्या आहेत. काय केलं नाही, रासक्रीडा केली. खरोखर भगवंताचा हा जो अध्याय आहे 10 क्रमांक हा अध्याय इतका सुंदर आहे की काय सांगावं. भगवंताच्या लीला आपण 3 वेळा ऐकल्यात पण त्या लीला सांगताना आणि ऐकताना आजही इतका आनंद येतो की त्याच्यासाठी शब्द नाहीत. इतकं सुंदर ते अध्याय आहेत आणि इतकं सुंदर वर्णन आहे. विचार करा फक्त आपण हे ऐकतोय आणि सांगतोय तरी इतका आनंद येतो. तर विचार करा की ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतलं त्यांना किती आनंद होत असेल. आणि भगवंतांनी अशा प्रकारे यादवांबरोबर राहताना सुद्धा कधीही जाणवू दिलं नाही की मी भगवंत आहे. ही पण त्यांची एक मोठी लीलाच होते. हेच ते भगवंताचं त्यांनी वैशिष्ट्य असं म्हणलं की म्हणलं तर ते गुणामध्ये आहेत पण म्हणलं तर ते गुणातीत आहेत. म्हणलं तर ते सगुणामध्ये आहेत म्हणलं ते सगुणात नाहीत. पण एका दृष्टीने आहेही आणि दृष्टिकोन बदलून पाहिलं तर नाही. आपण भागवताची प्रार्थना म्हणताना म्हणतो ना की भगवंत एका दृष्टीने आहेही आणि दृष्टिकोन बदलून पाहिले तर नाहीही. अशी प्रार्थना आपण भागवताची करतो. चतुश्लोकीचा अर्थ आहे तो अक्षरशः तसंच आहे ना. म्हणलं तर आहेही म्हणलं तर नाहीही. दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. भगवंतांनी सगुणामध्ये राहिले सगळ्या मानवासारख्या राहिले तर आणि सर्वांना ते सामान्य मानवच वाचले. ते असामान्य असून सुद्धा ही पण त्याची लीलाच होती. आणि म्हणून त्याने म्हणलं की गुण सगळे धारण केलेत त्यातले एकही गुण त्यांना चिकटला नाही. आपलेही सगळे गुण आहेत. त्रिगुण आपल्यामध्ये आहे सत्व रज तम पण ते त्या गुणाशी आपण लिप्त आहोत. पण भगवंत ते गुण धारण करून सुद्धा अलिप्त आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते भगवंत आहेत. आम्ही ते सगळे गुण धारण करून त्या गुणांबरोबर लिप्त झालोय म्हणून आम्ही मानव आहोत. भगवंतांनी ते सगळे गुण धारण करून सुद्धा तो अलिप्त आहे आणि म्हणून तो भगवंत. असे हे भगवंत अर्थात त्याचा महिमा जो आहे तो कोणीही जाणू शकलं नाही आजपर्यंत. भगवंताचा महिमा अपार आहे. आपण मानव त्याचा काय वर्णन करणार आहोत. वर्णनाच्या पलीकडे असा हा भगवंताचा. अशा प्रकारे भगवंतांनी द्वारकेमध्ये येऊन अर्थात आपल्या सर्व स्वकीयांना आनंद दिला. आणि त्याच्यानंतर पुढे अनेक गोष्टी घडल्या. त्या काय घडल्या हे आता अर्थात आपण पुढच्या प्रकरणामध्ये ऐकूया. पुढच्या बैठकीमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण ह्या बैठकीला स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम महाराज ही जी काही सेवा घडली आपल्या कृपेने घडली आहे. आपणच करत आहात. आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशी सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. या
सेवेसंदर्भात जर आपल्या काही शंका असतील, काही ॲडिशन असेल, काही बोलायचं असेल तर जरूर बोलावं. श्रीराम समर्थ. श्रीराम.